यानंतर एक ब्रेकिंग बातमी समोर येते। किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी प्राधिकरणाला सर्व अधिकार द्या अशी विनंती छत्रपती संभाजीराजे यांनी केली। रायगड प्राधिकरणाला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत, मात्र परवानग्या घेण्यासाठी अधिक काळ जातो। यासाठी एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळाव्यात अशी मागणी यावेळेस संभाजीराजेंनी केलेली आहे। रायगड विकास प्राधिकरणाला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 3 वर्षाच्या कार्यकाळात वेगवेगळ्या पद्धतीची कामं त्या ठिकाणी करण्याचं काम खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेलं आहे। आपल्यासोबत याच निमित्तानं बोलण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आहेत, बोलूया त्यांच्याशी। राजे, 3 वर्ष होत आहेत आज, काय नक्की सांगाल या संदर्भात? समाधानी आहात का या 3 वर्षाच्या? नाही, निश्चित मला आनंद आहे की रायगडचं प्राधिकरण झाल्यापासून आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत। जेवढा आनंदाने ते मी पद स्वीकारलं, त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थिती इतकी निर्माण आहे, म्हणजे गडावर काम करतानाच ही प्रतिकूल परिस्थिती आहे। पण प्रतिकूल परिस्थिती ह्याच्यासाठी सुद्धा आहे की तुम्हाला इतक्या अडचणी आहेत, इतक्या परवानग्या घ्याव्या लागतात आणि परवानग्या घ्यायला काही अडचणी आमची, पण ज्याच्यासाठी हे प्रस्थापित झालेलं आहे हे रायगड प्राधिकरण, ते संवर्धन जतन करण्यासाठी। आमचा बऱ्यापैकी वेळ नुसता परवानग्यासाठी जर जायला लागला तर सगळ्या अडचणी होणार आहेत। आणि म्हणून मी सरकारला विनंती केलेली आहे की आपली ही खऱ्या अर्थाने स्वायत्ता तुम्ही द्यायला पाहिजे। नुसतं GR हे काढलेलं आहे, ते GR काढून आणि स्वायत्ता न देऊन त्याला काही अर्थ होणार नाही। म्हणून लवकरच्या लवकर हे ॲक्ट निर्माण व्हायला पाहिजे। ॲक्ट निर्माण झाला की एका छताखाली सगळ्या परवानग्या आपल्याला घेता येईल। परवा मोठं काम आम्ही हाती घेतलं ते म्हणजे हत्ती तलावाचं, ते काम चांगल्या पद्धतीने काम, त्यातलं अजून एक 40-50% काम बाकी आहे, ते पूर्ण झालं। पुढच्या वर्षी पूर्ण हत्ती तलाव तुम्हाला एक वेगळं त्याचं रूप पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।